श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण स्वामी भक्त स्वामींची अनेक प्रकारे सेवा करतो. त्यामध्ये आपण स्वामींचे गुरुवारचे व्रत करतो. आता आपण हे नेहमीप्रमाणे व्रत करतो, दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी उपवास सोडतो. परंतु धार्मिक ग्रंथात स्वामींचे गुरुवारचे व्रत कसे करावे याचा एक विधी आहे आणि हा विधीनुसार जर तुम्ही व्रत केले तर ते अत्यंत शीघ्र फलदायी असे हे व्रत आहे. हे व्रत करायला अगदी सोपे आहे. हे व्रत कुणीही करू शकेल. स्त्री पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात. हे व्रत जर नियमित केले तर शीघ्र फलदायी देणारे आहे. आता व्रताचा एक विधी आहे. दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास धरायचा. सकाळी दूध आणि फलाहार म्हणजे फळं खायची. दुपारी चहा, कॉफी आणि वेफर्स किंवा बटाट्याचा चिवडा किंवा राजगिरा लाडू खाल्ला तरी चालेल. उपवासाची सुरुवात ही सकाळी स्वामी समर्थांच्या पूजेने करायची. स्वामींचे पंचोपचार पूजन करून त्यांना मनोभावे नमस्कार करायचा. तुपाचा दिवा, अष्टगंध, चंदनाची उदबत्ती, केवड्याचा धूप, चमेलीचे अत्तर, पिवळ्या अक्षदा आणि प्रसादाला 5 पिवळे छोटे पेढे आणायचे. सकाळी स्वामी समर्थांचे स्तोत्र मनोभावे एकदा वाचायचे. आपल्याला आवडणारा स्वामींचा मंत्र किमान 11 वेळा किंवा जास्तीत जास्त कितीही वेळा म्हणायचा. नंतर आपल्या दिनचर्येस सुरुवात करायची. हे व्रत जर आपण नियमित केले तर उत्तमच, नाहीतर 1.5 वर्ष तरी सलग करायचे. रात्री आपण नेहमी दर्शनासाठी जात असलेल्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे. स्वामींच्या चरणी भगव्या गोंड्याची फुले व्हायची आणि स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 14वा अगदी शांतपणे वाचायचा व स्वामींच्या चरणी मोक्षप्राप्ती व गृहस्थाश्रमीच्या सौख्यासाठी प्रार्थना करायची आणि घरी परतायचे. उपास सोडण्यापूर्वी दत्तबावनी पठण करून दत्त व स्वामींना वंदन करून उपवास सोडायचा. उपास सोडताना फक्त पिवळी मूगडाळ खिचडी, दही, पिवळी बटाट्याची भाजी, पिवळ्या भोपळ्याचे भरीत एवढेच पदार्थ असावेत. पिवळी ताकाची कढीही चालेल. बाकीचे पदार्थ खायचे नाहीत. या व्रतामुळे आपल्या प्रापंचिक अडचणी दूर होतील आणि मनसौख्यही मिळेल. श्री स्वामी समर्थ.